नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण घेऊन आलेले आहे. चला तर करूयात सुरुवात. नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्वजण एका पवित्र सणासाठी एकत्र जमलो आहोत. माझ्या भाषणाची सुरुवात मी 2 गोड ओळींनी करते. भारत मातेचे मंदिर हे आपण सारे पुजारी, संविधानाची ज्योत तेवत ठेवू प्रकाशाच्या वाटेवर. विविधतेचे रंग येथे एकतेचा धागा, तिरंगा आपला डौलाने फडको उंच उंच आकाशात. तिरंगा आपला डौलाने फडको उंच उंच आकाशात. मित्रांनो, आज आहे प्रजासत्ताक दिन. कल्पना करा मित्रांनो, आपली भारतभूमी म्हणजे एक विशाल आकाश आहे आणि आपण सर्व मुले त्यातील चमकणारे तारे आहोत. आपले संविधान म्हणजे त्या आकाशाचा चंद्रमा, जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला त्याचे स्वतःचे नियम मिळाले. हे नियम म्हणजे जणू आपल्यासाठी मार्गदर्शक दिवे आहेत, जे आपल्याला अंधारातही पुढे जाण्यास मदत करतात. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य, हा आपला अधिकार खूप कष्टाने मिळवला आहे. चला, आज आपण शपथ घेऊया. आपण ज्ञानाचे दीपक लावू, एकमेकांवर प्रेमाची फुले उधळू आणि आपल्या प्रिय देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू. शेवटी मी एवढेच म्हणेन, नाही फक्त सीमांवरचा सैनिक म्हणजे देशभक्त, माझ्या कामात, माझ्या कर्मात देशासाठी वाहतो रक्त. स्वच्छतेचा कोड लिहितो, कचरा पेटीत टाकतो डेटा. डिजिटल इंडिया घडविताना जबाबदारीने वागतो बेटा. डिजिटल इंडिया घडवताना जबाबदारीने वागतो बेटा. सोशल मीडियाचे व्यासपीठ माझे, विचारांचे तिथे अपलोड. द्वेष सोडून प्रेमाचाच मॅसेज करतो फॉरवर्ड गोड. प्रश्न विचारतो, उत्तर शोधतो, संविधानाचा पासवर्ड माझ्याकडे. समानतेची फाईल उघडून प्रगतीची दारे उघडेन. भारत माझा लोड होतोय प्रगतीच्या नव्या स्पीडने. आधुनिक देशभक्ती जपतो मी नव्या पिढीच्या लीडने, नव्या पिढीच्या लीडने. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.